नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोहित रेसिपीज। तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे एकदम चटपटीत अशा एका प्रसिद्ध गुजराती पदार्थाची रेसिपी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा चमचा निंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड, 2 चमचे साखर आणि थोडंसं पाणी घालून एक घोळ बनवला आहे। दुसऱ्या एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी जाड रवा, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, पाव चमचा मीठ व पाव चमचा हळद घातली आहे। त्यातच थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून एक पोरिंग कन्सिस्टन्सीला बॅटर बनवून घ्यायचं आहे। याला एखाद्या व्हिस्करच्या सहाय्याने छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं जास्त फेटाल तेवढं हा फ्लपी आणि स्पॉन्जी तयार होईल। मित्रांनो, चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपीज आणि माझा व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा। नाश्त्यासाठी उत्तम पर्याय, अगदी झटपट बनणारा हा पदार्थ तुम्ही केव्हाही ट्राय करू शकतात। अगदी सर्वांना आवडेल असा मिक्स केलेला हा बॅटर साधारण 5 ते 7 मिनिटं छान झाकून ठेवायचा आहे। त्यामुळे त्यामध्ये वापरलेल्या जाड रव्याच्या कण्या या छान फुलून येतात। आता यामध्ये आपण पाव चमचा सोडा घालत आहोत आणि त्यावरती थोडंसं पाणी घालून याला छान व्हिस्करच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे। छान पोरिंग कन्सिस्टन्सीला तयार केलेलं बॅटर आपण एका कडा असलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। ताटाला आपण ऑलरेडी तेल लावून घेतलं होतं। आता हे बॅटर ओतलेलं ताट आपण स्टीमरमध्ये ठेवून स्टीम करून घेऊयात। ह्याला आपण छान 15 मिनिट स्टीम करून घेतलं आहे। तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये जिरं मोहरी घालून, पाव चमचा हिंग घालून, त्यात 5-6 हिरव्या मिरच्या लांब कापून पण फोडणी तयार केली आहे। त्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे, चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चमचाभर साखर घालायची आहे। हा सगळा प्रकार ऐच्छिक आहे, तुम्हाला हवं असलं तर करा, नाहीतर वरनं फक्त तेल मोहरी मिरचीची फोडणी तुम्ही घालू शकतात। यामधलं साखरेचं प्रमाण आहे तुम्हाला आवडेल तेवढं कमी जास्त करू शकता। एव्हाना आपलं स्टीम केलेलं बॅटरचं ताट सर्व बाजूने सुरीच्या सहाय्याने आपण सुटं करून घ्यायचं आहे आणि एका दुसऱ्या ताटात त्याला उलटं करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात अतिशय जाळीदार आणि फ्लॉपी असा आपला ढोकळ्यांचा बेस तयार झालेला आहे। याला सुरीच्या सहाय्याने छान आडवा उभा कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात आपला जाड रवा आणि डाळीच्या पिठाचा ढोकळा अगदी मस्त जाळीदार स्पंजी असं तयार झालेला आहे। यावरती आपण पॅनमध्ये तयार करून घेतलेली फोडणी घालायची आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे। आशा करतो रेसिपी सर्वांना आवडली असेल। नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर।